श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज होता श्रावणमधला दुसरा सोमवार. तर म्हटलं आता घरी थांबून काय करूया, थोडं पावसाचं वातावरण होतं, पण वातावरण एवढं पण पावसाचं नव्हतं, थोडंफार होतं. तर म्हटलं चला आता कुठेतरी बाहेर जाऊन येऊया. तर आम्ही निघालो होतो भीमाशंकर. मला खूप दिवसापासून चालू होतं, आमचं जायचं विचार करत होतो, पण जाणंच होत नव्हतं. त्यामुळे आम्ही सकाळीच इथं 6 वाजता निघालो होतो भीमाशंकरसाठी. घरून निघालो, थोडंसं जात नाही तर म्हटलं पेट्रोल वगैरे टाकून घ्या. पेट्रोल भरलं. त्यानंतर आम्ही चाललो होतो भीमाशंकरच्या रस्त्याने. आणि पुण्यावरून भीमाशंकर जायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागतो. त्यामुळे आम्ही आमच्या तयारीनेच निघालेलो होतो सकाळी लवकर. इथं माझे मिस्टर, मी आणि माझा भाचा, आम्ही असे तिघंजण गेलो होतो. तर नंतर वाजले होते इथं 8. म्हटलं आता चला नाश्ता करूया. तर आम्ही इथं एका हॉटेलला नाश्त्यासाठी थांबलो होतो खेडजवळ. नाश्ता वगैरे केला. नाश्त्यामध्ये आम्हाला सकाळी काही एवढं व्यवस्थित भेटलं नव्हतं. वडापाव वगैरे खाल्ले आम्ही इथे. आणि त्यानंतर आम्ही परत निघालो समोरच्या प्रवासाला. तर प्रवासाला निघालो समोर. त्यानंतर आम्ही इथे समोर थोडं थांबलो होतो, कारण इथं वातावरण खूप छान होतं. आणि ते खरं सांगायचं तर इथं होती डोंगरची गायमाना म्हणजे करवंद. तर बघा, माझा भाचा इथं करवंद तोडण्यासाठीच गेला होता. आणि एवढे करवंद होते ना, तर खूपच. आणि आम्हाला खायचे होते, त्यासाठी आम्ही थांबलो. वातावरण तर एवढं छान होतं, कारण की श्रावण महिन्यातलं वातावरण सगळ्यांनाच माहिती. तर त्यामुळे आम्ही थोडंसं उंचावरती असल्यामुळे आम्ही फोटोशूट वगैरे करत होतो, थोडे फोटो वगैरे काढत होतो. आणि ऊन पण होतं आणि थोडी सावली पण येत होती, ऊन पण होतं. त्यामुळं थोडंसं थकल्यासारखं पण झालं होतं, कारण की श्रावण महिन्यामध्ये ऊन कसं तापतं हे तर सगळ्यांनाच माहिती. तर बघा, याच्यामध्ये पण तुम्हाला दिसत असेल की थोडंफार ऊन आहे आणि चेहरे एकदम डल झाले होते. पण म्हटलं चला, कारण की ते सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त एन्जॉय होत होता आम्हाला नेचरचा, कारण की वातावरण तर एवढं जबरदस्त होतं. आणि मी पहिल्या वेळेस भीमाशंकरला गेली होती. आणि बघा, रस्त्यामध्ये एवढे आंब्याची झाडं होती आणि करवंद होती ना, तर खूपच बापरे. मी पहिल्या वेळेसच एवढे आंबे आणि झाडाची पिकलेली करवंद मी आता 5-6 वर्षानंतर खात होती. कारण की माझं लग्न झालं तेव्हा मी फक्त एक वेळेस आमच्या शेतामध्ये एक करवंदाचं झाड होतं, तिथं खाल्ले होते आणि आता खाल्ले होते. तर इथं करवंद बघा, खूप छान करवंद आलेले होते आणि एवढे गोड होते ना, तर खूपच. त्यामुळं आम्ही इथं थांबलो आणि करवंद तोडत होतो. मला माहीत नाही, आम्ही अगोदर विकत घेतले, पण मला ते न खाता आम्ही झाडाचे तोडून खात होतो, कारण की जे झाडाचं तोडून खाण्यात मजा आहे ना, तर ती बाहेर विकत घेण्यामध्ये नाही आहे. त्यामुळे आम्ही पुरेपूर आनंद घेत होतो रस्त्याने जात. आणि बघा, इथं एवढे करवंद खाल्ले ना, त्यानंतर आम्ही जे विकत घेतले होते ते तर खायची इच्छाच नव्हती. करवंद खाल्ल्यानंतर हात थोडेसे खराब झाले होते. तर बघा, हात धुण्यासाठी थांबलो. आणि बघा, माझ्या मिस्टरांचा मोबाईल आम्ही करवंद तोडण्याच्या नादामध्ये बाईकवरच ठेवला होता आणि आमची गाडी पूर्ण रस्त्यावरती उभी होती. तर ते म्हटले, बरं झालं आज माझं 20-25 हजाराचं नुकसान केलं असतं तुम्ही करवंद खाण्यासाठी. तर बघा, इथं रोडच्या साईडलाच पाणी होतं साचलेलं. साचलेलं म्हणजे वाहतं पाणी होतं आणि त्यात होता खेकडा. तर आम्ही त्या खेकडा बघण्यासाठी तिथं गेलो. तर आता म्हणतील की भीमाशंकर जात आहे देवासाठी आणि खेकडे बघतायत का. तर ते खेकडे म्हणजे आपण जे खूप दिवसानंतर बघतो ना, त्यामुळे ते खूप छान वाटतं बघायला. तर आम्ही ते खेकडा बघत होतो. त्यानंतर हे म्हटलं, पाणी तर स्वच्छ दिसते, तर चला हात धुवून येऊया, कारण की हात खूप खराब झाले होते आमचे करवंदाच्या याने. तर आम्ही इथं हात धुण्यासाठी थांबलो होतो. हात वगैरे धुतले. आम्ही पाणी घेतलेलं होतं, पण म्हटलं समोर पाणी भेटतं की नाही, कारण की जंगल एरिया आहेत सगळं. त्यानंतर निघालो आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी. तर वातावरण बघा तुम्ही आणि एन्जॉय करा. खूपच एक नंबर जबरदस्त वातावरण आहे.
बघा आम्ही इथं जवळच पोचलो होतो आता मंदिराच्या, आणि आम्ही डायरेक्ट बाईक घेऊन वरती गेलो होतो कारण आमची 2 व्हीलर होती आणि 4 व्हीलर लोकांनी तर खालीच पार्क केलेल्या होत्या. त्यांना खूप लांब चालून जायचं होतं. तर बघा तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर आम्ही इथं बाईकवरतून उतरलो आणि गेलो मंदिरामध्ये. तर बघा आम्ही खाण्यासाठी घेऊन गेलेलो होतो कारण आम्ही जेवण केलेलं नव्हतं आणि खूप भूक लागली होती आम्हाला. त्यासाठी आम्ही इथं स्नॅक्स वगैरे घेतले होते सोबतच. आणि बघा मंदिरामध्ये एवढी गर्दी नव्हती, कारण म्हणजे आमच्या अगोदर खूप सारे लोकांचे दर्शन वगैरे झालेले होते. आम्हाला पोहोचत खूप उशीर झाला होता. तर बघा आम्ही खूप थकून गेलो होतो, म्हणजे बाईकवर जरी गेलो असलं तरी, कारण की सकाळी आम्ही लवकर उठलो. रात्री झोपायला उशीर झाला, सकाळी लवकर उठलो वगैरे आणि गेलो होतो. तर बघा आम्ही अगोदर हे म्हटलं की मला खूप भूक लागली आहे, आपण थोडंसं इथं स्नॅक्स जे घेतलं होतं आम्ही कुरकुरे वगैरे, तर ते खाऊन घेऊया. तर आम्ही ते खात होतो इथं. वडापाव वगैरे खाल्ले होते, पण तरीही काय माहिती, आपण बाहेर जेव्हा असं कुठे फिरायला जातो ना, तर तेव्हा खूप भूक लागते. त्यानंतर आम्ही ते स्नॅक्स वगैरे खाल्ले आणि लाईनमध्ये लागलो होतो. तर तुम्ही बघू शकता केवढी लंबी लाईन आहे. आणि मी इथे घेतले होते बेलपत्र आणि फुलं घेतले होते. आणि बघा माझ्या मिस्टरांचे कसं चालू असतं इथं तर. आणि हा आहे माझा भाचा. तर आम्ही गेलो होतो बाईकवरती. दर्शन वगैरे घेतलं. तिथं मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ केला नाही मी. म्हटलं आपण जास्त पण फोटो व्हिडिओच्या मागे लागण्यापेक्षा देवाचं नामस्मरण करत बसूया. तर आम्ही बघा फोटो वगैरे नंतर बाहेर येऊन फोटो वगैरे काढले आम्ही इथं. आणि नंतर येत होतो इथं, हा कुठला सरस्वती का कुठला तरी कुंड आहे, तर मला आठवत नाही एवढं चांगल्यापैकी. तर तो कुंड आहे तिथं थोडा वेळ थांबलो. आणि बघा हे आहे मंदिराच्या मागच्या साईडचा भाग. तर खूप सारे जण फोटो वगैरे काढत होते. आणि हे बघा हे नंतर आमचा अगोदरचा, म्हणजे आम्ही इकडनं जाता वेळेस लावणार होतो, पण आम्ही घाईघाईमध्ये विसरून गेलो. नंतर तिकडनं येता वेळेस आम्ही ते भीमाशंकर असं डोक्यावरती लिहून घेतलं होतं. बघा इथं आम्ही डोक्यावरती ते, म्हणजे मी नव्हतं काढलं, त्यांनी काढलं होतं. आणि माझ्या मिस्टरांना तर कोणीही भेटू दे, त्यांच्यासोबत त्यांच्या गप्पाच चालू असतात. तर बघा हे असं काढलं होतं त्यांनी. आणि मी भीमाशंकर नव्हतं काढलं, मी फक्त त्रिशूळ काढलं होतं. आणि आम्ही जाता वेळेस काढलं नाही, येता वेळेस काढलं. तर हे म्हटले जाऊ दे, आता 2-3 फोटो आणि व्हिडिओ तरी बनवू आपले, म्हणजे कळायला पाहिजे की आपण काढलं होतं असं म्हणून. तर बघा आता वेळ झाला होता दुपारचा, म्हणजे 1:30-2च्या सुमारास आम्हाला खूप भूक लागली. आणि म्हटलं आम्ही तिकडे कोकणकडाकडे गेलो होतो. म्हटलं चला थोडंसं थंड वातावरण असेल तर आपण तिकडे जेवण वगैरे करू. आणि तुम्ही जंगल बघू शकता. अरे बापरे, एवढं भयानक, म्हणजे आतमध्ये जर गेलो ना तर पूर्ण अंधार असेल, म्हणजे काहीच नाही दिसणार. एवढा लाईट टॉर्च वगैरे लावून जावं लागेल आपल्याला, एवढे ते जंगल दाट आहे. आणि बघा इकडे कोकणकडा खूप खोल आहे हा कडा, म्हणून याला कोकणकडा असं म्हणतात. आणि आम्ही इथं गेलो, फोटो वगैरे काढले, थोडेसे व्हिडिओ वगैरे बनवले. कारण की दर्शन वगैरे तर खूप छान छान झालं होतं. तिथं व्हिडिओ करू देत नाही, तेवढं बरं आहे. नाही तर लोकांनी तिथं जिथं 5 मिनटं लागतात तिथं 10-15 मिनटं लावले असते व्हिडिओ आणि फोटो काढतच. तर बघा तुम्ही बघू शकता कोकणकडा किती मोठा आहे वरती. खरंच ना, नेचर ते नेचर असतं. निसर्गाच्या वातावरणात जेव्हा आपण असतो ना, निसर्गाच्या सान्निध्यात, तर खूप भारी वाटतं. खरं तर असं मन होतच नाही की तिथून आपण रिटर्न यावं. तर आम्ही इथं थोडंसं थांबून असं व्हिडिओ वगैरे केले. आणि आमच्यासमोर तिथे एक गाय बसली होती ना, तर ती म्हणजे काय बघत होती काही कळत नव्हतं, एवढी एकसारखी बघत होती सगळ्यांकडे. तर आम्ही आंबे जे आणले होते ना, तर ते त्या गाईला आंबे खाऊ घातले आम्ही थोडेसे. कारण आपण जे घेतो ना त्यातला एक वाटा आपण देवाला दिला पाहिजे. आणि मग त्या जनावरांना दिलं खूप बरं. त्यानंतर आम्ही इथं जेवण वगैरे केलं, जेवणासाठी थांबलो होतो कारण की खूप भूक लागली होती. पाण्याची बॉटल वगैरे हे केली. आणि आम्हाला इकडं जायचं होतं हनुमान मंदिर, आणि वरती अजून मंदिर आहे तिकडे पुढे जायचं होतं. एक हो पण चालू होतं आणि नाही पण चालू होतं. त्यानंतर म्हणून मिस्टर म्हटले चल जाऊया. आमचं म्हणणं होतं गाडी घेऊन जाऊ, ते म्हटले चला पायी जाऊ. आणि पायी जाण्यासाठी ते खूप लांब होतं. पहिल्या वेळेस असल्यामुळे एवढं माहिती नसते आपल्याला कसं जायचं, तर कोणी काय सांगेल आपण तेच घेऊन चालतो. पायी जात होतो आम्ही. आणि बघा वातावरण एवढं छान होतं ना, तर खूप सारे म्हणजे असं वाटत होतं तिथंच थांबून राहू. थकलो पण होतो तरी चालायचं, स्वतःमध्येच एनर्जी तयार होते जाण्यासाठी. तर तुम्ही वातावरण बघू शकता, खूपच भारी वातावरण आहे. 1-2 असे व्हिडिओ बनवत होतो. आणि माझे मिस्टर तर काही पण म्हणजे नुसती कॉमेडी करत असतं सारखं, कुठं पण हसवण्याचं असं हसवण्याचं त्यांचं काम चालू असते काहीतरी. आणि बघा आम्हाला भीती पण वाटत होती कारण आमच्या मागे पुढे कोणीच नव्हतं, आम्ही 3 जणच होतो. आणि असं म्हणजे असं सांगत होते बाकीचे लोक की तिकडं हे चित्ता वगैरे असतो, त्यामुळे भीती पण वाटत होती. आणि कोइन्सिडेंटली जेव्हा आम्ही इथून जात होतो ना, तर तेव्हा मला एक साप दिसला. आणि माझे मिस्टर माझी मजा घेत होते, तर मी पण त्यांना माझी ताकद दाखवली. म्हणजे त्या सापाला काडीने हालवून बघितलं तर तो मेलेला साप होता.
आणि बघा आम्ही इकडे चालत चालत पोहोचलो होतो हनुमानाच्या मंदिरापर्यंत. आणि इथं बघा हा कुंड आहे, इथूनच तो मोठा धबधबा असतो. जर जास्त पाऊस असला ना तर इकडे यायला नको, कारण की हा धबधबा खूप मोठा आहे. तर बघा इथं, आणि इथं माकडे एवढे होते ना की ते आमची बॅग आणि आमच्या हातातलं ते जे बघून आहे ना तर खूप जास्त म्हणजे सारखे सारखे आमच्याकडे यायचे. आम्ही तर खूप घाबरत होतो, माझं तर खूप घाबरत होतं. आणि आम्हाला असं वाटलं इथं उभं राहून जर असलं तर आम्हाला पाण्यात न ढकलत होतं, कारण की माकडांचं काही सांगू शकत नाही. आणि बघा इथं हे हनुमानाचं मंदिर आहे. इथं दर्शन वगैरे घेतलं मिस्टरांनी वगैरे, मी तर बाहेरच थांबलेले होते. आणि बघा थोडं वेळ तिथं थांबलो अजून. आमच्याकडे जे पोळ्या बाकी होत्या आम्ही त्या पोळ्या पण त्यांना खाण्यासाठी दिल्या होत्या, पोळ्या वगैरे दिल्या होत्या. आणि त्यांना असं वाटत होतं की आमच्याकडे अजून खूप सारं आहे खाण्यासाठी, त्यामुळे ते ना सारखे सारखे आमच्या मागेच येत होते. पण भीती वाटत होती आम्हाला, कारण की माकडं असं माहिती आहे की माकड मारत पण असतात म्हणून, त्यामुळे रोकडा हनुमान असं म्हणू नये. आणि त्यानंतर बघा आम्हाला इथे ना तर एक गोष्ट दिसली, ती म्हणजे मी खूप दिवसानंतर असं आपण सारखं असं शेतीच्या ठिकाणी किंवा कशा दुसऱ्याच्या ठिकाणी असं जंगलाच्या ठिकाणी आपण सारखं जात नाही ना, त्यामुळे मला इथं एक घोरपड पण दिसली. आता घोरपड सगळ्यांना माहीत असेल, तर ती घोरपड पण दिसली होती आणि आम्ही तिचा पण व्हिडिओ बनवला. आणि ते माकडं बघा कसे करत होते, कारण आम्ही त्यांना पोळ्या दिल्या होत्या. त्यांना आमची बॅग घ्यायची होती, कारण त्यांना आम्ही बॅगेतनं काढून जायचं आणि त्यांनी पाहिलं होतं, त्यांना वाटत होतं बॅगेमध्ये अजून आहे. आणि हे बघा पिल्लू, मला तर हेच कळत नाही किती म्हणजे विश्वास असतो ना लेकरांना पण त्यांच्या आईवरती की. तर बघा आम्ही इथं घोरपडच बघत बसलो होतो. आणि हे बघा इथे ना तर ती घोरपड म्हणजे माकडं तिच्याकडे जायचे आणि ती माकडांना बघून थोडं थांबून जायची. आणि वरतून ते जे पक्षी पण होते, ती पक्षी पण हे करत होते सारखी त्या घोरपडीला. तर बघा ही तीच घोरपड आहे जी मावळ्यांना किल्ल्यावरती घेऊन गेली होती, म्हणजे हिच्या शेपटीला लटकून मावळे किल्ला चढले होते वरती. असं असं आपण बघितले पण आहे. आणि आमच्या तिथे माझ्या माहेरामध्ये सिल्लोडला असं किल्ल्यावर शिवाजी महाराजाचे जे स्टॅच्यू आहेत ना तिथं पण तसं आहे. तर आम्ही अगोदर वाटायचं की हे काय आहे, म्हणजे पाल समजायचो आम्ही अगोदर तिला, की एवढी मोठी पाल. त्यानंतर बघा इथं ही जो झरा नदी होती पण एवढं पाणी नव्हतं तिला. तर आम्ही बसलो तिथं, थोडेसे फोटो वगैरे काढले, कारण की खूप छान वाटत होतं आणि पाय दुखले होते, त्यामुळे त्या पाण्यात पाय टाकून बसलेलो होतो आम्ही. थोडंसं इथं आराम केला आणि त्यानंतर निघालो आम्ही घरच्यासाठी. तर मोबाईल आमचे सगळ्यांचे स्विच ऑफ झाले होते, चार्जिंगच नव्हती. नंतर इथं पोचलो हॉटेलला आणि मोबाईल थोडंसं चार्जिंग केला. त्यानंतर मला वाजले होते रात्रीचे 9. म्हटलं चला जेवण करूनच जाऊया. तर आम्ही इथं जेवायसाठी थांबलो होतो. तर आमचं चालू होतं काय खाऊ काय खायला, कारण की मला पनीर वगैरे आवडत नाही. त्यानंतर आम्ही इथं पावभाजी ऑर्डर केली माझ्यासाठी आणि माझ्या भाच्यासाठी. तर त्यांनी अगोदर एक प्लेट आणून दिली.